अगोदर प्लॉटवर समस्या काय होती सर? समस्या आहे ना, आता हे नवीन जे पानं फुटायचे, हां, हां, हां. हे नवीन येणारे पानं हे, हं, हं, हं. तर ते त्याचा पिवळा रंग असायचा किंवा पिवळसर आपण काय म्हणतो, की फेरस वगैरेची कमतरता जाणवायची मला कायम नाही का. हां, हे हां. असं नवीन पानांना पिवळा दिसायचा कलर. हं, हं. पण आत्ताची नवीन जेव्हापासून आपण जे कार्बन वापरलं आणि ते ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफची बॅग वापरली, मी निम्मा सोडला. अच्छा. 2.5 लिटर कार्बन सोडलाय हां. आणि आपला 2 किलो ग्रीन लाईफ सोडलंय बरं. पाण्यामधनं. हं. तर चांगला रिझल्ट आलाय, की जवळपास आपण पूर्ण बागेमध्ये हे आपण पिवळे पानं वगैरे दिसणार नाही कुठं. काय आधीचा बोलताय? फोटो पण आपण काढला होता बरोबर. सोडायच्या आधीचा. हं, हं. तो फोटो पण मी तुम्हाला पाठवतो. हं, हं. म्हणजे सोडायच्या आधीचा रिझल्ट काय होता आणि आता बागेची परिस्थिती काय आहे ते कळेल. आणि आपण बघत असाल तर आता हे सीझन पेरूचं नाहीये. तुम्ही मार्केटमध्ये पण जर बघितलं खरं आहे. तरी पेरू तुम्हाला बघायला भेटणार नाही कुठं. नाही भेटणार. पण आपल्याकडे आता पेरूची सेटिंग वगैरे बघू शकता तुम्ही. जवळपास भरपूर आहे. प्रत्येक झाडाला 50 ते 60 पेरू आता लागलेले आताच कंडिशनला. काय बोलताय? हां, तुम्ही आता मोजून बघा थोडंसं ते. जर सेंटरला आले तुम्ही, आपण जर तुमच्या मागं जे झाड आहे, हे बघा ते हे जर झाड बघा. बघितलं, बघा ना तुम्ही. हे झाड बघा, हे झाड बघा. पेरूची सेटिंग बऱ्यापैकी झालेली आहे. म्हणजे असं पेरू गळत वगैरे नाही तर तुम्ही बागेमध्ये बघाल की पेरू गळताय छोट्या ह्याच्यातच. पण आपले जवळपास पेरू आहे गोटीच्या किंवा अशा पुढच्या थोड्या आकारचे झालेले. आता इथं बघू शकतो म्हणजे ड्रॉपिंग वगैरे शून्य आहे डायरेक्ट. हां, ड्रॉपिंग नाही झालेली. कुठंच नाही ड्रॉपिंग. मला हे सांगा तुम्हाला माहिती कुठून भेटली होती? मला मी YouTubeवरून बघितलेत व्हिडिओ. बरं. दुसऱ्या यांची बघितली होती. पेरूची नव्हती बघितली मी, भोपळ्याची बघितली होती आणि दुसरे कांद्या वगैरेची बघितली होती. हं, हं. त्यानंतरच मग मी निर्णय घेतला, की आता बघू प्रयत्न करून याचं पिवळेपणा जाण्यासाठी किंवा फ्रूट सेटिंग होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अच्छा. आणि जास्ती करून माझा भर असा राहतो, की ऑर्गॅनिकच करायचं सगळं. बरोबर. त्यामुळे मी घरी वर्मी वॉश, गांडूळ खताचं हे केलेलं आहे. त्याच्यामुळं जास्ती करून मी याच्यात आता तुम्हाला सांगायचं तर आम्ही काही टाकलेलंच नाही. युरिया वगैरे काही टाकलेलं नाही आतापर्यंत. काय बोलताय? काहीच नाही टाकलं. दाणेदार वगैरे काहीच टाकलेलं काहीच नाही. टाकलेलं नाही. आता फक्त सोबत वडील पण आहे तुमच्या बरोबर ना? हो, हो. का आता थोडंसं काका जवळ या थोडंसं. हां. अच्छा. आता मला सांगा, तुम्ही शेती किती वर्षापासून करता? शेती जवळ-जवळ 25-30 वर्षापासून. 25-30 वर्ष झाली. काय समस्या राहिल्या रासायनिक वरती शेतकऱ्यांना? रासायनिकमुळं जास्त वापरामुळं हे होतं ना, जमीन खराब होऊ राहिली. जमीन खराब होती. नंतरचं पीक चांगलं नाही येत. 1-2 पिकं चांगली आली का नंतर थोडं ॲव्हरेज निघत नाही. ॲव्हरेज निघत नाही. पहिले 300 गोण्या कांद्याचे निघायचे, आता 150 गोण्या निघायच्या असं. म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीतला कमी होऊन गेला. बरोबर. रासायनिक टाकू. हं. आता मला सांगा शुभम सर, हे वापरल्यानंतर शेती सोपी होती का? हां, शेती सोपी होती ना आणि याचा रिझल्ट पण आपण बघितला तर आता युरियाचा रिझल्ट आपल्याला 2 दिवस दिसतो. DAP वगैरेचा रिझल्ट यायला 7-8 दिवस लागतं. काही खतांचा रिझल्ट यायला ते अजून दुसरे खतं मिक्स करावं लागतं. तेव्हा ते हे होऊन झाडाला भेटतं. तसं यायला काही गरज नाही ना कोणतीही करायची, की काही दुसरं एखादं मिक्स करा आणि 2 मिक्स करा आणि मग टाका आणि तरच ते झाड अपटेक करणार. याच्यात तसं काही नाही. याच्यात ऑर्गॅनिक कार्बन म्हटलं काय डायरेक्ट झाडांना अपटेक करणं झाडं. डायरेक्ट असं म्हणजे झाडामध्ये जीवच आलाय डायरेक्ट. हां, हिरवेगारपणा जास्ती दिसतोय आणि फळाची सेटिंग वगैरे चांगली झालेली आहे. अच्छा. आणि ग्रीन ते पण पहिल्याच वापरामुळे. अजून तर आम्ही दुसऱ्यांदा वापरलं नाही. आजच सोडायचं होतं दुसऱ्यांदा. हो ना? तर ते आज सोडलं तर अजून पुढच्या याला काय होतं रिझल्ट ते कळेल आपल्याला अजून. अच्छा. आता तुम्ही मला सांगा किती लिटरची कॅन मागवली ती? मी 5 लिटरची कॅन मागवली होती आणि 4 किलोची पिशवी ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफची. म्हणजे एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला एवढा रिझल्ट मिळाला. हो, हो. अर्धा-अर्धा टाकलंय आम्ही. अच्छा. अजून एक ठिबक डोस थ्रू सोडलं बाकी. होतं. हां, अजून एक सोडायचं बाकी आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव शुभम अण्णासाहेब टेमगिरे. माझे वडील अण्णासाहेब राजू टेमगिरे. अच्छा. राहणार निमगाव टेंबी, संगमनेर, अहिल्यानगर. आता आपण बघू शकतो पेरूचा प्लॉट आहे. किती क्षेत्र आहे सर हे? हे अर्धा एकर क्षेत्र आहे. अर्धा याच्यात एकर. जवळपास 450 ते 480 झाडं आपण लावलेले आहे. 9 पेरूची. बाय 5चा 9 बाय 6चं अंतर आहे. असं 9चं आहे, 9 फूट. झाडाचं अंतर 6 फूट. झाडातील अंतर 6 फूट आहे का? हो. अच्छा. व्हरायटी कोणती आहे सर? ही तायवान पिंक व्हरायटी आहे. ताईवान हे पिंकी. आतून गुलाबी आपण पेरू निघतो, बरोबर. ती व्हरायटी आहे. अच्छा. किती दिवस झाले लागवड करून? लागवड करून तरी 12-13 महिने, 1 वर्षाच्या अधिक कालावधी झालेला आहे. 1 वर्षाच्या अधिक हो. कालावधी झालेली. अच्छा. म्हणजे पहिलाच बहार आहे हा. हो. पहिलाच आपण पकडलाय. याच्या आधी एकदा छाटणी पण केली होती. हं, हं. कारण पाऊस थांबलेला नव्हता त्याच्यामुळे आपण छाटणी केली. तुम्हाला इथे दिसत असेल. बरोबर आहे. हे पहा इथे छाटलेली आपल्याला आहे बघा, छाटणी ही दिसते. छाटलेली आहे. हं. एकदा छाटणी केलेली आहे आणि अच्छा. नंतर मग हे त्याच्यामध्ये आंतरपीक पण घेतलं होतं आपण 2 वेळा. बरं. याच्या आधी लास्ट टाइम कांदे होते हां, हां. आणि कांद्याच्या आधी भुईमुग होता आपला. भुईमुग होता का? हो, असे 2 आंतरपिकं घेतले आपण पेरूमध्ये. अच्छा.
तर आज जर बघितलं तर 50-50 किलोचे खत शेतकरी सोडतात, बरोबर ना? काय बरोबर. फरक आहे त्या खतामध्ये आणि ग्रीन लाईफ मध्ये? ग्रीन लाईफ मध्ये मी सांगून आता माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार हम्म. खत येऊन नुसतं जमिनीत पडतं, झाडं आपटेक करीत नाही. आता त्याच्यामुळे बघा, हे आधीची जमीन आमची बघा पांढरं पांढरं पडायला लागलं, चुनखडीचं प्रमाण वाढतं, असा पट्टा पॅक होऊन जातो जमिनीचा, बरोबर. जमीन भुसभुशीत राहत नाही. त्याच्यामुळे काय पांढऱ्यामुळे चालत नाही, आपल्या झाडाची वाढ होत नाही व्यवस्थित. आणि त्याच व्यतिरिक्त जर आपण ऑर्गॅनिक वापरली खतं, सगळे सेंद्रिय खतं वापरले, तर त्यांनी जमीन भुसभुशीत होती, झाडांची वाढ चांगली होती, मुळ्यांना पोषण भेटतं चांगलं, हवा वगैरे भेटती, जेणेकरून जे मुळ्यांना आवश्यक आहे सगळं, हवा पाणी ते प्रमाणात भेटलं की झाडांची ग्रोथ आपोआप चांगली होणारच आहे. म्हणजे 4 किलो मध्ये एकदम भारी रिझल्ट मिळतात. हो हो 50 किलो टाकायची गरज नाही. 50 किलो टाकायची गरज नाही अजिबात. अच्छा. आणि कार्बन जे लिक्विड आहे, आजपर्यंत तुम्ही भरपूर लिक्विड वगैरे वॉटर सोल्युबल पाहिले असेल. काय हा. फरक आहे कार्बन लिक्विड आणि बाकी खतां लिक्विड मध्ये? आणि लिक्विड म्हणजे आम्हाला वाटलं की खरं ऑर्गॅनिक आहे नाही का, ओरिजिनल त्याचा वास वगैरे जे आपण म्हणतो ना, देशी आपण करायचो होय नुसके आधीच्या काळात हा. स्लरी वगैरे करायचो किंवा आपण मळीचा वास जसा येतो हा. तसं ते ओरिजिनल त्याचा वास येत तसा. अच्छा. हम्म. म्हणजे त्याचे पण एकदम छान रिझल्ट मिळाले तुम्हाला. हो चांगले रिझल्ट निघले, मिळाले, एकाच वापरानंतर चांगले रिझल्ट भेटले. अच्छा. म्हणजे ग्रीनरी वाढली. हा ग्रीनरी वाढली आहे, पेरूची सेटिंग वगैरे, फ्रूट ड्रॉप होत नाही काही. ओके. हम्म. काय सांगेल इतर शेतकऱ्यांना, भाजीपाला, कांदे किंवा पेरू किंवा फळबागवाले शेतकरी असतील? नाही, शेतकऱ्यांना विनंती एवढीच राहील की आता समजा शेतकरी दुसऱ्या खतांना वापरतात, जे 1,500-2,000 रुपयाचा फवारा जातोच आहे, तर हे वापरून बघा, 2 लिटरचं कार्बन आणि ते 2 किलोची पिशवी काय जिओ ग्रीन ते वापरून बघा. ग्रीन लाईफ. ड्रेंचिंग, हा ग्रीन लाईफ याच्या थ्रू, ड्रेंचिंग थ्रू किंवा पाण्यातून, हम्म. आणि 5-6 दिवसात रिझल्ट येतोच आहे. येतोच आहे. हा दुसरीकडे खतं वापरण्यापेक्षा एकदा हा ट्राय करून बघा. आणि ऑर्गॅनिक आहे, त्याच्यात काय तोटा नाही, जमिनीचे काही नुकसान होणार नाही, झाडाचे काही नुकसान होणार नाही. झाला तर फायदाच होणार आहे सगळा, जमिनीचा फायदा होणार आहे, झाडाचा फायदा होणार आहे, आणि कमी पैशात होणार आहे ते पण. अच्छा. आता खर्च कसा आहे आपला? आता आहे ना, मी लावल्यापासून आता झाडाचं पेरूच्या झाडाला खर्च केला होता. पेरूचं रोप मी घेतलं 30 रुपयांनी. हम्म. तो त्या व्यतिरिक्त नंतर एकदा गांडूळ खत टाकलेलं आहे, एकदा कोंबड खत टाकलेलं आहे, हम्म. आणि एकदा आपलं ते जैविक खत टाकलेलं आहे, आपण ते किचन वेस्टचं बनलं तर ते. हम्म. असं 3 वेळा सगळे जैविकच खतं टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर गांडूळ पाणी सोडलेले आहे. हम्म. पाण्यातून गांडूळ पाणी सोडतो मी जास्ती करून. हम्म. आणि बाकी मग फवारा तर मी 3 वेळा पप्पा 3 वेळा मारला फक्त आपण. एकदा एकदा फक्त छाटणी केली तेव्हा कॉपर मारलं होतं, हम्म. का काही होऊ नये हम्म. बुरशी त्याच्यानंतर मिलीबगचा थोडा अटॅक जाणवत होता कडेचं ते काही रोपांना, ओके. तर मग मिलीबगचा एक मारलाय. हम्म. बस तेवढेच ना, बाकी दोनदा फवारणी लय कमी. दोनदाच फवारा मारलाय लावल्यापासून. काय बोलताय? हम्म. इथं पेरूला दर 10 आणि 8 दिवसाला फवारे चालू आहे शेतकऱ्यांची. नाही, आपण लावल्यापासून आम्ही दोनदाच लावलंय. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण मित्र कीटक यावे त्यासाठी आपण गाजर वगैरे मध्ये मध्ये लावलेले आहे. तुम्ही तिकडे बघू हो, शकता दिसतंय की आपल्याला. जेणेकरून लेडी बर्ड बिटल वगैरे जे आहे मित्र कीड. मित्र कीटक, हम्म. ते आपल्या यांची रक्षण करतील पिकाचं, यासाठी आपण थोडा प्रयोग केलेला आहे त्याचा. अच्छा. म्हणजे म्हणजे जेणेकरून केमिकलचा वापर कमी करता येईल, ऑर्गॅनिक पद्धतीने जास्ती करून करता येईल आपली शेती. आणि आता जर बघितलं तुमचं वय किती आहे? माझं 26 वय आहे. अच्छा. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये आज तुम्हाला भरपूर ज्ञान प्राप्त झालेले विषमुक्त शेतीचं, बरोबर ना? आज जर बघितलं तर युवा पिढी ही रासायनिकच्या आहारी गेलेली सर्व. रासायनिक बरोबर. वापरू जमीन खराब करून राहिल्या. म्हणजे नक्कीच तुम्ही जी माहिती दिली किंवा तुम्ही ज्या प्रकारे शेती करताय त्याचा नक्कीच फायदा युवा पिढीला होणार आहे. हा नाही, त्यांनी जास्ती करून सेंद्रियचा वापर करावा, जेणेकरून भविष्यातल्या माझ्या पुढच्या पिढीला काय देता येईल मला जमिनीतून, किंवा जमीन कशी सुपीक ठेवता येईल माझ्या पुढच्या पिढीपर्यंत. तर ते जास्त प्रयत्न राहतील माझे. कारण आता अशा शेती करत राहिलो आपण, केमिकलचा वापर करत राहिलो, तर जमिनीची धूप होणार आहे, जमीन कडक होऊन जाणार आहे, उत्पादनता कमी होणार आहे. तर पुढच्या पिढीला काय देणार आपण ना बरोबर आहे. याच्यातून? जमीन आपल्याला पुढच्या पिढीला द्यायची असेल तर चांगली दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. अच्छा. म्हणजे जमीन सुधारवणं फार गरजेचं आहे हो आज. हो, आजच्या काळात तरी. अच्छा. खूप छान माहिती दिली सर. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. शुभम अण्णासाहेब टेमगिरे, अं, संगमनेर, अहिल्यानगर. मोबाईल नंबर. 73 37 38 50 50. चालेल. धन्यवाद सर. थँक्यू.